केरलेच्या दिशेने चेंडूचं प्रस्थान आपण पाहिलं आणि हा सुद्धा बॅक टू बॅक येणारा दुसरा चौकार आपण पाहतो. म्हणजे निघू संघ घरातून निघूनच मला वाटलं कसा फायदा उचलायचा ते मात्र या ठिकाणी फलंदाज दिनेशने या ठिकाणी दाखवून दिले. कारण प्रणय पहिलं षटक हाताळतोय पॉवर प्लेचं आणि बॅक टू बॅक दोन चेंडूवर आपण दोन चौकार पाहिले. दोन चेंडू नंतर धावपलक बघा वेगाने पुढे जात असताना आपण पाहतो 8 या अंकावर थोडेसे चेंजेस या ठिकाणी करताना आपण पाहतो. प्रणयला ज्या पद्धतीने दोन फटके अगदी मला वाटतं जिव्हारी लागले असावेत या ठिकाणी प्रणयच्या. कारण प्रणय एक फ्रंट लाईन गोलंदाज या मोकाशी पडा संघाचा आणि त्याच्यावरच मात्र दिनेशने केलेला प्रहार अगदी चांगली फलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी निघू संघाची. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहता. पुन्हा हा खराब चेंडू पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो. श्रीनाथ पाटील नागाव पंचूंनो भरपूर वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर आता जास्तीत जास्त आपण पाहतो श्रीनाथ पाटील यांना पंचांच्या भूमिकेत. खरोखरच या ठिकाणी मला वाटतं कौतुक करावं तेवढं थोडं. खूप नाव कमावलं क्रिकेटमध्ये. तदनंतर पंचांची भूमिका आपण पाहतो. श्रीनाथ खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका बिग हिट. चेंडू थांबेल का नाही सीमा पार बिग हिट षटकार. विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसनस्थ बाबा. नक्कीच नक्कीच शांबुबा पाटील लडकू गुंड यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. कारण स्पर्धा आपली आहे आणि स्पर्धेसाठी आपलं मोलाचं सहकार्य आणि या मंचावर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. आत्ता मात्र झंझावत या ठिकाणी निघू संघाचा कसा थांबवायचा हा विचार मला वाटतं गोलंदाज प्रणय याच्या मनात येत असेल. वारंवार फिल्डिंगमध्ये चेंजेस करताना आपण पाहतो त्याचा काय फायदा होताना दिसत नाही या ठिकाणी गोलंदाज प्रणयला. प्रणयचे 3 चेंडू आपण पाहिले शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडूंवर मात्र वारंवार मोठं फेटके आणि आता मात्र फुल टॉस. आमंत्रण होतं आणि आमंत्रण मात्र या ठिकाणी दोन्ही हाताने स्वीकारत असताना चेंडू सीमा पार बिग हिट षटकार. नक्कीच घरून चितून आला होता की आपण एक मोठी धावसंख्या उभा राहायची आणि ती संधी मला वाटतं कर्णधार सचिन एंदारकर यांनी निघू संघाला दिले. नाणेफेक जिंकली आणि क्षणाचाही विलंब न लावता फलंदाजी इन्व्हाइट दिलं निघू संघाला. आता मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला होता. सॉफ्ट हँड मॅच खेळत असताना पुन्हा फबलिंग आपण पाहतो तिथं. परंतु जास्त काय धावा जाणार नाही. विनोद होते त्या ठिकाणी. चेंडूची उचल केली विनोदने फेकीपर्यंत फक्त सिंगल आणि सिंगलने मात्र धावफलक पुढे जात असताना 22 या आकड्यावर. आतापर्यंत काही चेंडू शिल्लक या पहिल्या षटकातील पावल प्ले मध्ये अगदी मला वाटतं वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावं तसे प्रणयच्या गोलंदाजीवर या ठिकाणी निघू संघाचा सलामीचा फलंदाज दिनेशने मात्र खरपूस समाचार घेतला आणि पहिल्याच षटकात मात्र या ठिकाणी मोकाशी पाडा संघाला अडचणीत आणण्याचं काम केलं ते सलामीवीर दिनेशने. आत्ता चांगला चेंडू हा. षटकाची शेवट मात्र चांगल्या पद्धतीने केले. परंतु तत्पूर्वी आपण पाहिले फलंदाज दिनेशने 5 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार आणि 2 षटकार एक सिंगल धाव अशा पद्धतीने वैयक्तिक 21 धावांचं महत्वपूर्ण पॉवर प्ले मध्ये म्हणजे चांगली फलंदाजी म्हणावी लागेल टीम निघूची.
धक्का. ठिकाणी जजमेंट बघूया. चुकीचा जजमेंट चांगलं होतं, परंतु झेल हातातून निसटला या ठिकाणी. विनोद होता त्या ठिकाणी. आणि या दरम्यान मात्र तब्बल अवधी आपण पाहिला फलंदाजाकडे. नवोदित फलंदाज मैदानावर गेला तो. दीपेशच्या माध्यमातून 2 धावा घेतल्या गेल्या. अशा पद्धतीने धावफलक 2 ने पुढे सरत असताना तब्बल 24 या आकड्यावर आपण पाहतो. चांगली संधी होती या ठिकाणी. तर याच दरम्यान गोकुलदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. यांच्यावरती आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या अवाक्या बाहेर चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. तर बघा, या छोट्या छोट्या चुका मोकाशी बडा संघाला नक्कीच महागात पडतील यातील मात्र शंका नाही. ज्या पद्धतीने अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिला विनोदने जे झोल सोडला या ठिकाणी दीपेशचा, त्या दीपेशच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. म्हणजे तो जर झेल घेतला असता तर धावांना काहीतरी लगाम लागली असती. पुन्हा एकदा सुंदर फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबेल का? साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू सीमा पार. चौकार. होताना आपण पाहतो या ठिकाणी. ज्या पद्धतीने डावाची सुरुवात दिनेशने दिली होती, तोच कित्ता गर्वत असताना आपण या ठिकाणी पाहिला. परंतु चांगले क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला आपण पाहिलं. दक्ष होता त्या ठिकाणी. फक्त सिंगल जर दक्षने थोडीशी हलगर्जीपणा दाखवला असता तर चेंडू नक्कीच सीमा पार गेला असता, परंतु तसं झालं नाही. नुकसान थोडं झालं या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. दक्ष एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागलं निघू संघाला. ज्या पद्धतीने निघू संघाची झंझावत गाडी वेगाने पुढे जात, त्या गाडीला लगाम घालणं कुठेतरी गरजेचे असेल. परंतु एक संधी आली होती या षटकात. विनोदने जी कॅच सोडली नसती तर मात्र धावा सीमित आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. दुसरी षटक संपन्न होताना आपण पाहतो या ठिकाणी 2 षटकांचे सांगा पंच श्रीनाथ पाटील, एक अनुभवी पंच आपण पाहता नागावचे, आणि त्यांनी सांगितली धावा धावफलकावर आपण पाहतो. सुंदर धावसंख्या 2 षटकात आपण पाहिले. P1 P2 मध्ये ज्या पद्धतीने विनोदने कॅच सोडले, ती कॅच मात्र नक्कीच डोकेदुखे ठडेल या ठिकाणी मोकाशीपाडा संघाला. अगदी इजी कॅच होती विनोद त्या ठिकाणी, परंतु घेणं गरजेचं होतं. तालमेल थोडा बिघडला त्या ठिकाणी विनोदचा आणि एक झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. तिसरे षटक पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज आपण पाहतो. प्रणयला पाहतो. जे प्रणयने पहिल्या षटकात तब्बल 22 धावा खर्च केला, तोच प्रणय मात्र या संघाचा एक फ्रंटलाईन गोलंदाज मी म्हटलं होतं, त्यानेच आपल्या हातात पुन्हा एकदा चेंडू घेतलाय. कारण या ठिकाणी मोकाशी पाडायला मला वाटतं एक गोलंदाज कमी पडतो की काय आज. ज्या पद्धतीने दुसरं षटकच हाताला व लागलं कैलास मोकाशीला, आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय गोलंदाज प्रणयला. आता सुंदर फटका आपण पाहतो त्या ठिकाणी. सचिन आहेत. बघूया क्षेत्ररक्षक कसे होते त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतले. अगदी डीप रिजन मधून चेंडूची चांगल्या पद्धतीने
पकड करत असताना आपण सचिनला पाहिलं. सिंगल आली, सिंगलने धावपलक पुढे जात असताना आपण पाहतो 36 या आकड्यावर. अगदी चांगली धावसंख्या. या पद्धतीने प्रणयला आता सर्व विसरावं लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागत. तोच प्रयत्न मात्र करताना आपण पाहतो. जरी माझ्या षटकात 22 धावा गेल्या असल्या तरी मात्र मी कमबॅक करू शकतो आणि स्वतःवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज प्रणयला. आता मात्र बिघेड क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बनेल दर्शक. चेंडू सीमा पार, षटकार. संजय विष्णू पाटील यांचं आगमन झालं. आपण मंचावरती या, स्वागत आहे आपलं. अगदी बॉलला चॉप करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण बघा. बॉडी बॅलन्स सांभाळत असताना मात्र एक स्ट्रॉंग बॉडीचा आपण खेळाडू बघतो त्या ठिकाणी समीरला. परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या पद्धतीने केलं या ठिकाणी. जर चेंडू सुटला असला तर जास्त धावा मिल्या असत्या, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो त्या ठिकाणी समीरचं. फक्त सिंगलने धावपलक पुढे जाईल 43 आकड्यावर. एक षटकार मात्र आपण पाहिला या ठिकाणी प्रणयच्या गोलंदाजीवर. तदनंतर ते मात्र 3 चेंडू चांगल्या पद्धतीने व्यवस्थित. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडीशी फंबल पाहिली आणि लगेचच फायदा उचलला गेला. सिंगलला डबलने कसं कन्वर्ट करायचं ते मात्र या ठिकाणी निघू संघाचे फलंदाज आपल्या जलद गतीच्या धावेमुळे दाखवून देतात. कारण एकच धाव होती, थोडीशी फंबल आपण पाहिली आणि त्याचाच फायदा मात्र निघू संघाला होताना आपण पाहतो. परंतु हा चेंडू पुन्हा एकदा सचिन चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतो. 2-2 क्षेत्ररक्षक, परंतु चांगले क्षेत्ररक्षक होताना आपण पाहतो या ठिकाणी. आणि या दरम्यान तिसरे षटक संपन्न झालंय आणि 3 षटकांच्या संख्येनंतर धावफलकाचा जर आपण विचार करायचा झाला 46 धावा धावफलकावर. सामना होणार आहे वडवली ये आणि कौसा संघ या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लगेचच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. या दोन्ही संघाचे कर्णधार जर आले असतील तर आमच्या या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. लगेचच या आपण. ही स्पर्धा बंधून आपण पाहतो ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अगदी घर बसल्या आपल्याला पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. सुंदर अशी सुबक अशी स्पर्धा आपण पाहतो. आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारले यांच्या माध्यमातून खूप मेहनत बंधून या मुलांनी केली आणि आयोजनक नीटनेटकं कसं करावं त्याचं मात्र एक पायंडा घालून दिला या आपल्या विभागाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहायला विनोदचा. ज्या पद्धतीने आपण चूक केली ती चूक मात्र या ठिकाणी आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. जर झेल सुटला नसता तर त्या धावा भरपूर झाल्या, त्यांना मात्र लगाम बसला असता. परंतु चुकी होत असतं बंधूनो. एक चुकी झाली विनोदकडून, पण तीच कसर मात्र गोलंदाजीच्या रूपात विनोद या ठिकाणी भरून काढेल का? ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल प्रस्थापित करताना आपण पाहिलं फलंदाजाला 47 धावा आपण धावफलकावर पाहतो. चौथा गोलंदाज या ठिकाणी विनोद 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय. सुंदर फटका, आपण क्लासिकल फटका ज्याला म्हटलं जातं तोच मात्र
ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. हा तर बघा किरणच्या बॅटमधून किरण सलामीला आला. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना आपण टॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा असे चेंडू जर टाकाल तर मला वाटतं मार नक्कीच पारणार आणि या दरम्यान मात्र चेंडू सीमा पार षटकार. आज विनोदने तदनंतर मात्र 2 चेंडूवर मोठे फटके आपण पाहिले. एस द सलामीर म्हणून आलेला किरण मात्र आपल्या बॅटचा पेस. किरण सुरुवातीला शांत होता कारण पहिलं षटक खेळून काढले ते दिनेशने काढलं तेव्हा अगदी नो स्ट्राईक एंड कडून किरण सुंदर फटका सचिन आहे. सचिनने आज खूप मेहनत घेतली अशा ठिकाणी मला तरी वाटतं कारण ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा चेंडू सचिनकडे गेला तेव्हा तेव्हा मात्र ही चूक केली गेली. व्यवस्थित कलेक्टिंग नव्हतं त्या ठिकाणी प्रणयचं आणि एक धाव होती तिथं मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 2ने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 59. आत्ता मात्र मजबूत स्थितीत जाऊन पोचला. नक्कीच निघू संघाचा इरादा असेल की या पहिल्याच सामन्यात आपण 80 धावा करून मात्र प्रतिस्पर्धी संघाला आत्ता मात्र चेंडू डायव्हर्ट होत असताना आपण पाहतो थोडंसं क्षेत्ररक्षणात आपण ढिसाळपणा पाहिला आणि त्याचाच फायदा होत असताना पुन्हा एकदा 2 धावा पाहिल्या. सलामीवीर किरण मात्र आक्रमक होण्याच्या मूडमध्ये आपण पाहतो. धाव फलकावर 61 रन ऑन स्कोरबोर्ड आणि विनोदच्या 4थं षटक हाताळत असताना हा शेवटचा बॉल फटका फसलाय त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होते परंतु चेंडू या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये पडल्यानंतर क्षेत्ररक्षण झालं आणि 4थं षटक या ठिकाणी संपन्न झालं. मधून 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर एक गड्याच्या मोबदल्यात निघू संघाने बनवल्या गेल्या धावा 63 धावा. चला वडवली ए संघाचे कर्णधार आणि कौसा संघाचे कर्णधार विनंती असेल या लगेचच नाणेफेकीसाठी. तर बघा प्रत्येक गोलंदाज महागडा ठरला या ठिकाणी मोकाशीपाडा संघाला आणि शेवटचं षटक गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी हितेश. हा स्लोवर वन होता. अगदी जबरदस्त पद्धतीने खेळून काढला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. ॲक्युरेट करते का या ठिकाणी मोकाशीपाडा संघ हेच काही समजायला मला कळत नाही या ठिकाणी. ज्या पद्धतीने अगदी ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहिलं. एकेरी धाव होती तिथे 2 धावा आणि 2 धावा होते तिथे 3 धावा देत असताना अगदी धावांची लयलूट केली या मैदानावर टीम निघून प्रथम फलंदाजी करताना. याचं मुख्य कारण बंधू काय असेल तर या मोकाशीपाडा संघाचं ढिसाळ क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा फटका हितेशचा पुरेपूर फायदा घेतला या ठिकाणी और पिच चेंडूचा आणि चेंडू भिरकावून दिला सीमा पार षटकार.
या षटक झाल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. शेवटचं षटक मात्र ते सुद्धा महागडे ठरताना आपण पाहतो. या ठिकाणी ज्या पद्धतीने हितेश्वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, सक्सेस झाला या ठिकाणी हा सलामीवीर किरणने मात्र अगदी मजबूत फलंदाजी. हा स्लोवर वन होता या ठिकाणी आणि चेंडूची गती मात्र पूर्णपणे काढून घेत असताना एक फसवा चेंडू ज्याला म्हटलं जातं तोच मात्र या ठिकाणी फेकला गेला आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतो हितेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा डॉट. स्लोवर वनचा वापर केला गेला या ठिकाणी, कारण षटकार खाल्यानंतर मला वाटतं हितेशला या ठिकाणी शानपण सुचलं आणि जो स्लोवर वन मात्र एक ज्याने फलंदाजाने अगदी चांगली फलंदाजी केली त्याच फलंदाजाला मात्र बुचकाला टाकण्याचं काम शेवटच्या षटकात का होईना परंतु मी करेन हेच हितेश सांगतो आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद. तर बघा या ठिकाणी फलंदाज बाद झाल्यानंतर खरोखरच मी नक्कीच या ठिकाणी सांगेन की ज्या निघू संघासाठी आतोनात निघू संघ पुढे जाण्याचा प्रयत्नात असलेले संदीपदादा पाटील स्वतः या ठिकाणी आता मात्र एक विकेट पाडल्यानंतर गेल्यात. संदीपदादा नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार काय शेवटच्या षटकात. हो बघा मी संदीप दादाबद्दल एकच म्हणेन, वाघ जरी म्हातारा झाला असला ना तरी तो गवत खाणार नाही, तो शिकारच करणार जगदीश पाटील. आणि संदीप दादाच्या माध्यमातून आपण शेवटच्या चेंडूवर पाहिला हा षटकार बिग हिट. नियमाप्रमाणे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. ते आपल्या ओके चला. हेड इज द कॉल. हेड हेड टॉस कौसा संघ टॉस जिंकलाय. प्रथम काय बॅटिंग करणार की फोल्डिंग? डिसिजन पेंडिंग असेल. पेंडिंग ठेवला डिसिजन. याचं मागचं कारण? कारण प्लेयरांना विचारून सांगा. ओके जरा डिसिजन घेत चला, कारण तुम्ही कॅप्टन आहे. संघाची सर्व जबाबदारी कॅप्टनवरती असते, त्यामुळे त्याने डिसिजन घेणं फार महत्त्वाचं असतं. हरकत नाही आहे, संघ सहकार्यानं विचारूनच डिसिजन घेत असतात. थँक्यू जगदीश पाटील. तर पाहता आपण ही स्पर्धा आई गायदेवी चषक भंडारले 20-25 ही स्पर्धा आपण पाहतो आणि पहिलाच या ठिकाणी जगदीश पाटील सामना आपण पाहिला 5 षटकांचा. खरोखरच कमालीची फलंदाजी आपण पाहिली निघू संघाची. तब्बल 5 षटकात 78 धावा बनवल्या गेल्या प्रथम फलंदाजी करताना निघू संघाने टास हरल्यानंतर, आणि या ठिकाणी 79 धावांचं आव्हान उभं केलं. 79 धावा करून हा सामना जिंकावा लागेल मोकाशीपाडा संघाला. ज्या पद्धतीने सलामीवीर पाहिले आपण दोन निघू संघाचे दिनेश आणि किरण याने मजबूत फलंदाजी केली, तशीच फलंदाजी या ठिकाणी अपेक्षित असेल मोकाशीपाडा संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून. आणि जशी सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसेच बंधूंनो मी जास्त काय कॉमेंट्री करीत नाही, परंतु आत्ताच या ठिकाणी एक मेसेज आला. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष बंधूंनो माझे जुने मित्र विनोद पाटील यांच्याकडून सुद्धा या आई गावदेवी चषक
आणि मी बऱ्याच वर्षानंतर कॉमेंट्री करत आहोत, मला सुद्धा शुभेच्छा दिल्यात. विनोद पाटील कॉमेंट्री ऐकत असेल तर धन्यवाद या ठिकाणी. आणि लगेचच पुढच्या सत्रासाठी येतील माझा खूप जुना सहकारी या ठिकाणी जगदीशजी पाटील नारिवले. हॅलो. तर बघा, या ठिकाणी भंडारली गावचे समाजसेवक सागर सत्यवान पाटील यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर. स्पर्धा आपली आहे. सागर सत्यवान पाटील यांना विनंती असेल यावं आपण व्यासपीठावर. और टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो चेक. आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारले आयोजित आई गावदेवी चषक भंडारली स्पर्धा आपल्याला पाहा मिळते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटनीय सामना दोन संघामध्ये पाहा मिळतो. निगुगावच्या विरोधात टीम मोकाशीपाडा असा सामना. त्याच्यानंतर कौसा आणि वडवली ए यांच्यात असताना एकूण त्याने धावा बनवल्या त्या 78 आणि 79 धावसंख्येचं टार्गेट लक्ष ठेवलं आहे. ते मात्र टीम ज्या अनुमान मोकाशीपाडा या टीमसमोर. जरी लक्ष मोठं असलं तरी क्रिकेट आहे शेवटी. कधी लक्षाचा पाठलाग केला जातोय, कधी त्या धावा करण्यापासून त्यांना थांबवलं जातं. मात्र आता नेमकं या सामन्यामध्ये काय होईल, कारण दुसरीकडे पाहिलं तर मोकाशी संघाची चांगले फलंदाजी आहे, हे त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि निगू संघ संदीप पाटील याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आहे. त्यामुळे या संघामध्ये बाजी कोण मारेल ते पाहणं उचित ठरेल. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. फलंदाज विनोद आणि प्रणय इंदारकर हे दोन फलंदाज पाहा मिळतात आपल्याला. आणि गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाटील. अक्षयला पाहतो पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. खेळपट्टीचा विचार केला तर अत्यंत चांगली पोषक खेळपट्टी आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनुकूल आहे. त्यामुळे कधी या खेळपट्टीवरती धावा होतील आणि कधी चेस नाही होतील हे तर पाहणंसुद्धा पसंत करेल प्रेक्षक वर्ग. फार मोठ्या संघटने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सुद्धा स्वागत आहे. चला सुरुवात करा सामन्याला. जास्त वेळ नको. सकाळचे ठीक 11:20 होतात आणि सामना पहिला पाहा मिळतो आपल्याला. गेम प्ले. हा, थार गाडी कोणाची आहे ती जरा बाजूला काढा तिकडे. थार गाडी रस्त्यामध्ये गाड्या कोणी पार्क नका करू. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट केलाय, सरळ केल्या स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती षटकाराने आघात. बॉलला बॅकलिपचा वापर करत असताना षटकार ठोकला. आपल्या मनगटातली ताकद दाखवली, कारण त्यांना माहित आहे की 79 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती षटकार आले. 6ने अकाउंट ओपन करत असताना भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहा मिळतो आपल्याला. विनोदला पाहतोय स्ट्राईक वरती. ओ, आताचा बॉल चांगला होता.
पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता. चेंडू जातोय डॉट. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. जे मैदानामध्ये विहीर दिसते तेथे जर चेंडू अडकला तर एकच धाव आहे आणि तिच्या बाहेर निघाला तर तुम्ही धाव घेऊ शकता, हरकत नाही आहे. धाबा लागल्यात त्या स्कोरबोर्डवरती 6 धावा. ऑन साईडला पुल करायचा होता, डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं जातोय. फिल्डर आल्या तोपर्यंत एकेरी धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. भलं मोठं लक्षाचा पाठलाग करायचा आहे. मात्र लक्ष किती मोठं असू द्या, ज्याप्रमाणे लक्षाचा पाठलाग करत असताना मोठे पडके खेळावेच लागतात तुम्हाला. अशा अनुषंगाने आज मात्र ही जोडी मैदानावरती प्रणय इंदारकरला पाहतोय आपण स्ट्राईकवरती असताना. मग अशी गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या. हा जेन्युइन ऑलराऊंडर आहे. यस, गाडी पहा कोणाची गाडी. आकाश, तुमची गाडी आहे का? 4 व्हीलर गाड्या कोणाच्या आहेत ना, थोड्या पाठीमागे उभे करा. थार गाडीचे मालक, चला गाडी आपण साईडला घ्या, कारण त्याच्यावरती त्या काचेवरती सूर्याची किरणं पडतात आणि ती परावृत्त होऊन खेळाडूंना त्रास होतो. ओके, थँक्यू. धाबा झाल्यात त्या 7. भलं मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये. अत्यंत चांगलं ग्राउंड पाहतोय भंडारली गावाचं. अगदी चारू बाजूला पाहिलं तर गोडाऊन्स आणि या आतमध्ये बसलेलं हिरवगार हे मैदान. कारण आता मैदानच राहिली नाही, प्रत्येक गावाला क्रिकेट खेळण्याची आता जास्त हौस झाली आहे. त्यामुळे आता मैदानं दुर्मिळ होत चालल्यात. राहिलेली मैदानं तरी आपण आपल्याला वाचून ठेवावी लागतील आता येणाऱ्या काळामध्ये. चला जाऊया गेममध्ये. पुन्हा एकदा बिग हिट, फटका पसलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. जजमेंट चुकलाय. दिनेश पाटील होते. चेंडू गेलाय निघून बाउंड्री लाईन च्या बाहेर. चौकार. झेलचा अंदाज घेता आला नाही. या लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होते, मात्र झेल सुटला जातोय. पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय, जिथे एक धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट, एकेरी धाव. पुन्हा एकदा चौकार, एकेरी धाव. 5 चेंडूंचा खेळ संपला अद्यापपर्यंत. या षटकामध्ये पहा मिळतो आपल्याला 12 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. जवळजवळ 16च्या सरासरीने आस्किंग रन रेट प्रति षटकामागे 16चा पाहिजे. टीम मोकाशीपाडा संघाला त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत. मैदानाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये एवढ्या धावा झाल्यात. फुल टॉस बॉल, फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. गुड शॉट. फिल्डिंग करून घ्या. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 16ची सरासरी पाहिजे होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. मात्र तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्य टिकवावं लागतंय. जर सातत्य टिकवलं तरच तुम्ही क्रिकेट पुढे घेऊन जाऊ शकता, विजयाचं लक्ष्य गाठू शकता. त्यामुळे सुरुवात चांगली आहे. असं म्हणतात की वेल बिगन इज अ हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली असेल तर ते पुढचं काम अर्धपेक्षा जास्त चांगलं झालेलं असतं.
म्हणून सुरुवात आक्रमकतेने केली आहे. त्यामुळे तुम्हाला आता तिचं सातत्य टिकवावं लागेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेल्यात. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आमच्या आगासनचे महादेव बेडेकर हे सुद्धा सामना पाहतात. आपलं मनपूर्वक स्वागत. चला, दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला P2 नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वडवली ए च्या विरोधात कौसा संघ आणि त्यानंतर सापाडे आणि त्यानंतर चेंज द गेम वडवली बी आणि त्यानंतर देसाईच्या विरोधात जीजी स्पोर्ट वाकळण. 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहा मिळतील. हे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे. इथे ना कोणता संघ मोठा ना कोणता छोटा. डायरेक्ट लॉट्स उडवले जातात असे बऱ्याच ठिकाणी होत नाही आहे. मात्र इथे मोठ्या मोठ्या संघांना सुद्धा परास्त करण्याची ताकद ठेवतोय तो कल्याण डोंबिवलीचा संघ. त्यामुळे कोणत्या संघासमवेत कोणता संघ येईल आणि खेळेल आणि कधी पराजय करतील या संघाला हे सांगणं फार कठीण. चला, गेम प्लॅन करा. श्रीनाथ पाटील आज आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि प्रमोददादा पाटील. पहिलाच बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर मात्र स्क्वेअर होते. चेंडूला आतमध्ये ढकलायचं होतं मात्र नाही करू शकले. कारनामा पुन्हा एकदा चौकार. थँक्यू. प्रणोदच्या बॅटमधून हा दुसरा चौकार होता. एक चौकार एक षटकार विनोदच्या बॅटमधून सुद्धा येताना पाहायला मिळाला आपल्याला. त्यांना माहीत आहे 80-79 धाबांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे मोठे फटके तर खेळावेच लागतील. हो, सरप्रायझिंग डिलिव्हरी. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न राहिला. गोलंदाज किरणला पाहतोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आपल्या टीमच्या बाजूने घेऊन आलाय. खेळपट्टीचा अंदाज केला तर अतिशय चांगली फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनुकूल ठरली आहे ही खेळपट्टी. त्यामुळे अगदी सहजरित्या बॅटवरती चेंडू येतात. ड्राईव्ह करत असताना तुमच्याकडे फक्त पदल आली ते पाहिजे, टायमिंग पाहिजे, चांगला क्रिकेट खेळण्याची संधी पाहिजे, अनुभव पाहिजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. ओ, लेग स्टंप सोडून गेलाय. दिशा हरवलाय. पहिला बॅट. एक अबांतर धाव मिळत असताना पहा मिळतो आपल्याला. 2 फलंदाज अद्याप खेळत असताना 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. जेथे टीम निगू संघाने पहिल्या षटकामध्ये 21 धाबा बनवल्या. मात्र दुसरं षटक त्यांचं 13 धावसंख्येचं आलं. तिसऱ्या षटकात 11 आल्या. चौथ्या षटकात पुन्हा एकदा 17 आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धाबा आल्या. त्यामुळे धाबांचा सिलसिला कायम सुरू राहिलाय. फुलटॉस, कॅचिटचा कॉल. फिल्डर उपस्थित आहेत. काय केलंय? मिसफील्ड. हाताला ब्रश होऊन चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड षटकार. होती तिथे खेळाडूला. आयुष होते. आयुष्य हाताला चेंडू ब्रश होऊन पाठीमागे गेला. झेल टिपण्याची संधी होती. अशा संध्या तुम्हाला क्रिकेटमध्ये वारंवार येत नसतात. संध्या तुम्हाला उपलब्ध कराव्या लागतात आणि संधीचं सोनं करता आलं पाहिजे, कारण एकाच चूक तुम्हाला खूप मागात पडत असते. पुन्हा एकदा फुलटॉस. चेंडू गेलाय पाठीमागे. एक धाव मिळत असताना पहा मिळतो वाईट बॉल. 1+1 बाय 1 गेट 1. मोकाशी पाड्याला विनंती आहे, डगआउट थोडंसं शांत ठेवा. आतमध्ये कोणालाही जाता येणार नाही. ड्रिंक स्टॉली होईल तेव्हा जाऊ शकता. ही आयोजन कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यांचा खेळ त्यांना खेळू द्या, कारण मैदानामध्ये जेव्हा आपण बॅटिंग बॉलिंग करताना तेव्हा तिथे काय चाललेलं असं ते त्यांनाच माहिती असतं.
पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर नाही आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. लावल्या गेल्यात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रणय इंदारकर आणि त्याचबरोबर विनोद इंदारकर ह्या 2 खेळाडूंना पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंट म्हटलं की रायगड ठाण्यामध्ये सातत्याने ही वाहिनी चालते आणि प्रेक्षक मात्र अलोट संख्येने गर्दी करत असतात यूट्यूबवरती. त्यातल्या त्यात आमचे रोंजणगावचे प्रसिद्ध चकवावादक निवेदक गोपीनाथजी घरत हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं करूया आपण स्वागत. चला, चौकार षटकारांची बरसात होत असताना पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा पहा मिळतात. लेग स्टंप दिशा हरवलाय, गोलंदाज प्रेशराइज क्रिकेट पहा मिळतो आपल्याला. चौकार षटकार आले की थोडासा गोलंदाज संभ्रमात पडतोय की आता कशा प्रकारे आपण गोलंदाजी करायची आणि त्याच अनुषंगाने थोडासा प्रेशर क्रिएट करत असताना हो हलक्या हाताने फिल्डर नाही आहे, फटका चांगला आहे, व्हॉट अ शॉट, सुपर चौकार, गुड शॉट. झेल सोडल्यानंतर मात्र त्याची पुरेपूर किंमत तुम्हाला मोजावी लागली आहे. त्यामुळे तुम्हाला आता विचार करावा लागेल की आपण आता केलेल्या चुका किती महागात पडतात. हो, आताचा बॉल चांगला होता, अगदी कोलवट टप्प्याचा एकेरी धाव मिळेल. फिल्डर उपस्थित झाल्यात आणि पहिल्या 2 षटकांचा कैद समाप्त होतं. P2 मध्ये सुद्धा धावा आल्या, P1 मध्ये सुद्धा धावा पाहायला मिळाल्या. एकूण पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये धावा झाल्यात त्या 41. या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 79चं टार्गेट आहे. 41 धावा 2 ओव्हरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त धावा तुम्ही बनवल्यात. त्यामुळे आता निघू संघाला विचार विमर्श करावा लागेल की येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता आपल्याला कशा प्रकारे खेळ करायचा आहे. डीजे ओव्हरचा खेळ संपलाय. 2 मध्ये 41 धाबा आल्या. 12 बॉलमध्ये 41 धाबा. एक क्रिकेट आहे, कधी चढ उतार पहा मिळतात, कधी 12 बॉलमध्ये 12 होत नाही आहे. आज 41 धाबा झाल्या या खेळपट्टीवरती. सकाळच्या या थंडगार वातावरणामध्ये सुद्धा धावा यायला लागल्यात. त्यामुळे विचार करा येणाऱ्या आणखीन पुढच्या वेळेमध्ये या खेळपट्टीवरती किती धावा होतील. गोलंदाज पाहतोय 3रं षटक. अक्षय पाटीलचा वापर केला. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं होतं त्याच गोलंदाजाचा वापर आता या 3ऱ्या ओव्हरमध्ये करण्यात आला आहे. चला, सामना सुरू करा प्लीज, वेळ नको, लक्ष ठेवा वेळेवरती. सर्व संघांना सूचना आहेत कारण आज आपल्याला 7 मॅच कव्हर करायचे आहेत. हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. सिली मिड ऑफला फिल्डर आल्यात, बॉलला उचलतील, लेगबाजचा इशारा आलाय. तोपर्यंत सिंगल एकवटली गेली आहे. अद्यापर्यंत 42 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली आहे या 2 इंदारकर बंधूंच्या माध्यमातून. ही पार्टनरशिप पहा मिळतं आपल्याला. 42 धावा. पहिल्या सामन्यामध्ये धाबांचा अक्षरशः पाऊस पडला या मैदानावरती. 79 बनवल्यात. 80चं 80
79चं टार्गेट आहे. बिग हिट केलाय, फटका फसला हवेमध्ये की टायमिंग प्रॉपर आहे, ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाई सफर, षटकार. तर बघा या दरम्यान माजी सरपंच तथा सिने अभिनेते भंडारली गावचे अनबान शान कैलासजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. विनंती असेल कैलास पाटील यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. और टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला मान्यवर ग्रामस्थ मंडळ, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपण आपली स्पर्धा आहे त्यामुळे आपण बाहेर कुठेही थांबू नका. 49 धाबा झाल्यात, 49 धाबाची पार्टनरशिप बिल्ड होत असताना पहा मिळतो आपल्याला. अत्यंत चांगला क्रिकेट या मैदानावरती खेळत असताना दोन्ही टीम निगूच्या विरोधात मोकाशीपाडा या भंडारलीच्या मैदानावरती पाहतोय. सर्वीकडे हिरवगार हे मैदान पहा मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आलाय, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी हा हमारी. थँक्यू. चांगल्या धावा पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत 3 षटकार आल्यात विनोदच्या बॅटमधून. प्रणय इंदरकरच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार 2 चौकार. चौकार षटकाराचीच भाषा कधीपासून पाहा मिळते आपल्याला. सिंगल डबल्स कमी पाहिले आपण, त्यामुळे जे 79चं टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. चांगली सुरुवात केली आहे, आक्रमकतेने सुरुवात करत असताना या धावा पाहा मिळतात. फुलटॉस बॉल होता, वाईड बॉल. पंच वाढचा इशारा करत असताना गोलंदाज हताश झालाय. निष्प्रभ ठरत असताना पहा मिळतं आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स अडवलाय. तर याच दरम्यान शत्रुघ्न पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे मंचावरती या. आपण उपसरपंच शत्रुघ्न पाटील यांना विनंती आहे की मंचावरती यावं. त्याचबरोबर त्यांचे समवेत संजय पाटील या. आपण स्पर्धा आपली आहे त्यामुळे आपल्याला मंचावरती येऊन स्थानबद्ध व्हावा. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती आहे, जजमेंट चुकलंय. पुन्हा एकदा कॅचेस ड्रॉप, कॅचेस ड्रॉप. अद्यापर्यंत आता रनआउटची शक्यता पाहावं लागेल या ठिकाणी. छेल सोडलाय, 2 धाबा सुद्धा मिळाल्या. तीन ओव्हरचा खेळ संपला, 59 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्यात. आता फक्त 20 धाब्यांची 20 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 20 करायच्या. टीम मोकाशी पाड्याला रिज आहे. सामना अगदी सोपा झालाय. पार्टनरशिप बेल्ट होत असताना 2 फलंदाजामध्ये भंडारली गावचे उपसरपंच शत्रुघ्न बाबूराव पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. चला 12 मध्ये 20 बनवायचे. सामना थोडासा सोपा होत असताना पहा मिळतो. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी. टॉस झालाय, कौसा संघाने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम वडवली ए ला.
ओ एज लागतोय, चेंडू पाठीमागे चाललाय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. एकच धावसंख्येवरती समाधान, एक नकार दिला गेलाय. एक धाव घ्यायची होती अशा बैला पाहतोय आपण. 11 मध्ये आता 20 धावा करायच्या. टीम मोकाशीपाडा संघाने अतिशय चांगला स्टार्ट दिला. मी अगोदरच सांगितलं की चांगला कामाची सुरुवात करायची असेल मोठ्या तर तुम्हाला आक्रमकतेने करावी लागते. आक्रमणाला सुरुवात केली आणि करता करता मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये पहा मिळतात. श्रीनाथ पाटीलचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपलं वडवली संघाचा. यावेळेस फटका चांगला डीपमध्ये चेंडू गेलाय, तोपर्यंत 2 धावा. 2 धावसंख्येला आकार दिला जातोय. एकसष्ट धाबा पहा मिळतात आपल्याला. कुशाल स्पोर्ट श्रीशा 11 सापाड टीमचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपण दूरवरचा प्रवास पार करून वेळेवरती अगदी पोहोचलात त्याबद्दल आपलं स्वागत. सापाड संघ चला 102 मध्ये रूपांतर केलंय. अद्यापर्यंत एकही विकेट नाही आहे, त्यामुळे आता तुम्हाला विजयाच्या दिशेने अगदी वाटचाल करत असताना धाबा झाल्यात त्या आता एकूण 63 धाबा. चौथं षटक गोलंदाज हर्षल. अद्यापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धाबा खर्च केल्यात हर्षलने. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेतून आहे. लॉनचा फोल्डर पाहत राहिला. स्टॅन्ड अँड डिलिव्हर आक्रमकता दाखवली आहे. षटकार. एकोणसत्तर धाबा झाल्या. आता फक्त 10 धाबांची संख्येची गरज आहे. 8 बॉल 10 ची गरज. 79 धाबांचा टार्गेट होतं भलं मोठं. ओ पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. मिड विकेटला फोल्डर उपस्थित आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पहा मिळतोय आणि या 2 धाबा कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. अगदी चेंडूवरती वेगाने येणं, चेंडूला उचलणं, ते 2 धाबा पूर्ण करणं. 71 धाबा पूर्ण झाल्यात. लास्ट टू गो. 43 या धावसंख्येवर 42 या धावसंख्येवरती खेळतोय विनोद इंदारकर. फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करत असताना ठोकलाय तो षटकार. थँक यू. यस श्रीनाथ पाटील. इट्स नो बॉल. वा, नो बॉल आणि नो बॉल वरती या स्कोर लेवल झाला. एका धाब्याची गरज आहे. आता स्कोर लेवल झालेला आहे, त्यामुळे फक्त आता एका धाब्याची गरज आहे आणि येथे विजयाचा फटका येत असताना पहा मिळतोय 80 धावा चेस केल्या गेल्यात. वा, वेल प्लेट. आणि विनोद इंदारकरच्या धाबा झाल्या त्या एकूण नाही, एकाची गरज होती म्हणजे एकच मिळेल. ते चौकार जर गेला असतं तर ठीक होता. 49 धाबा नाबाद राहिल्या. जोरदार टाळा विनोद इंदारकर साठी. पहिल्या मॅच मध्ये 49 नाबाद राहिलाय तो. वेल प्लेट. सुरुवातीचा सामना आपण पाहिला. खरोखरच या ठिकाणी या मैदानावर धावा होतात ते मात्र आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळालं जगदीश पाटील. कारण सुरुवातीचा सामना आणि 5 षटकांच्या सामन्यात तब्बल 78 धावा केल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना निघू संघाने. आणि मला असं वाटलं होतं की या धावा चेस होतील का, परंतु जी हिंमत दाखवली सलामीची जोडी
ज्या पद्धतीने ॲज द ओपनरच्या भूमिकेत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले ते म्हणजे विनोद आणि प्रणय, ते सामना जिंकण्यासाठी ज्याला हीच कामगिरी त्यांची आपण पाहिली